मुळा खाण्याचे हे 10 फायदे वाचून थक्क व्हाल. आजच आहारात सामील कराल. बऱ्याचदा मुळा म्हटलं की अनेक जण नाक तोंड मुरडतात. पण मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमूळ म्हणजे मुळा आहे. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी किंवा पराठा बनवून मुळा खाल्ला पाहिजे. शास्त्रीय मतानुसार मुळ्यात प्रथिने, कर्बोदके, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असतो. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. मुळ्याची पाने आणि बियांच्या रसामुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो. मुळ्यांची पाने पचायला हलकी आणि रुची निर्माण आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्याने पित्त वाढते. मात्र तिची तुपामध्ये भाजी करून खाल्ल्याने पौष्टिक गुणधर्मात वाढ होते. मुळ्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक तत्व असतात. नंबर 1. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो. नंबर 2. मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतो. नंबर 3. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतो. नंबर 4. कच्चा मुळा दररोज सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने काही दिवसातच कावीळ पूर्णतः बरी होते. नंबर 5. पाणीदार असल्याने त्याच्या सेवनाने भूक शमते. म्हणूनच वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी याचं अवश्य सेवन करावं. नंबर 6. यामुळे रक्त शुद्ध होते. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही होतो. नंबर 7. पिवळे दात पांढरे शुभ्र करण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा थोडा वेळ चावून थुंकून टाका. या उपायाने दात चमकदार होतील. नंबर 8. मुळा वजन कमी करण्यासाठी लाभदायक आहे. जेवताना मुळा खाल्ल्याने लवकर पोट भरते. अति खाण्यापासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त उष्मांकही नसतो. नंबर 9. ज्या लोकांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल तर कच्चा मुळा खावा. मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे. नंबर 10. मुळ्यात असलेल्या क जीवनसत्व, फॉस्फरस, झिंक व बी कॉम्प्लेक्समुळे त्वचा विकार दूर होतात. यामध्ये भरपूर पाणी असल्याने त्वचेला ओलावा राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही. तर मित्रांनो, हे होते मुळा खाण्याचे फायदे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.